भारताच्या भूगोलात एक अशी महाकाय भिंत आहे जिने अक्षरशः कोट्यावधी लोकांचं नशीब, त्यांचा इतिहास आणि संपूर्ण उपखंडाचा हवामान ठरवलंय. अगदी खरंय. आणि या भिंतीचा प्रभाव इतका मोठा आहे की हो ना, पण गंमत म्हणजे ही भिंत आपण माणसांनी बांधलेली नाही. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण याच विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. आपण पश्चिम घाटाबद्दल बोलतोय, ज्याला आपण महाराष्ट्रात मोठ्या अभिमानाने सह्याद्री म्हणतो. बरोबर. आणि अनेक भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते हा मुळात एक पर्वत सुद्धा नाहीये. म्हणजे आज आपण फक्त नकाशांवरचं पुस्तकी ज्ञान नाही बघणार. हो, कारण भूगोल फक्त नकाशावर नसतो, तो या नद्यांच्या प्रवाहात आणि डोंगरदऱ्यांत जिवंत असतो. अगदी बरोबर. आज आपण ही महाकाय रचना नक्की कशी उभी राहिली, तिने 2 अगदी वेगळ्या प्रकारच्या नद्यांना जन्म कसा दिला आणि तिथे आढळणारी पण जगात इतर कुठेही न दिसणारी जीवसृष्टी कशी तयार झाली, हे सगळं उलगडून पाहणार आहोत. भूगोलाच्या अभ्यासकांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि ज्यांना आपला सभोवतालचा निसर्ग कसा काम करतो हे समजून घ्यायचंय, त्यांच्यासाठी हा एक भन्नाट प्रवास असणार आहे. पण सुरुवात करण्यापूर्वी मला याच्या आकाराबद्दल जाणून घ्यायचंय. म्हणजे ही व्याप्ती खरोखरच किती मोठी आहे? बापरे, याची व्याप्ती खरोखरच थक्क करणारी आहे. उत्तरेकडे तापी नदी आणि सातपुडा पर्वतरांगांच्या खोऱ्यापासून याची सुरुवात होते. अच्छा, म्हणजे एकदम उत्तरेकडून. हो, आणि तिथून गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू असा प्रवास करत थेट दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंत ही रांग पसरलेली आहे. म्हणजे जिथे भारतीय महासागराला गवसणी घातली जाते तिथपर्यंत. अगदी बरोबर. ही लांबी सुमारे 1600 किलोमीटर इतकी आहे. आणि विशेष म्हणजे हे पर्वत किनारपट्टीपासून फार दूर नाही आहेत. समुद्रापासून जेमतेम 30 ते 50 किलोमीटर आतल्या बाजूला ते अरबी समुद्राला अगदी समांतर धावतात. एकूण 1,40,000 चौरस किलोमीटर क्षेत्र या पर्वतरांगेने व्यापलं आहे. बापरे, 1,40,000. आणि ह्या 1600 किलोमीटरच्या प्रवासात जसजशी राज्य बदलतात तसतशी त्याची नावेही बदलत जातात. हो, अगदी. म्हणजे महाराष्ट्रात आपण याला सह्याद्री म्हणतो, केरळमध्ये गेल्यावर स्थानिक लोक याला सह्य पर्वतम म्हणतात आणि तमिळनाडूमध्ये निलगिरी मलई म्हणून ओळखलं जातं. आणि अगदी किनारपट्टीचेही 3 वेगळे भाग पडतात. उत्तरेकडे कोकण, मध्यभागी कनारा आणि दक्षिणेकडे मलबार किनारपट्टी. अच्छा, पण मगाशी तुम्ही जे म्हणालात ना, तिथे मला थांबायचंय. ही रचना मुळात पर्वत नाहीये, यामागचं नेमकं कारण काय? तिथेच तर भूगर्भशास्त्राची खरी जादू आहे. म्हणजे बघा, जेव्हा आपण हिमालयासारख्या पर्वतांचा विचार करतो तेव्हा ते 2 टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांवर आदळून जमिनीचा भाग वर उचलला गेल्यामुळे तयार झालेले फोल्ड माउंटन्स असतात. घडीचे पर्वत ज्याला आपण म्हणतो. बरोबर. पण पश्चिम घाटाच्या निर्मितीबद्दल शास्त्रज्ञांमध्ये 2 वेगळे प्रवाह आहेत. अच्छा. काहींच्या मते हे गट पर्वत किंवा ब्लॉक माउंटेन्स आहेत. म्हणजे लाखो वर्षांपूर्वी जमिनीचा काही भाग खचून खाली अरबी समुद्रात गेला आणि जो भाग वर राहिला तो पश्चिम घाटाच्या रूपाने उभा राहिला. पण जो दुसरा आणि सर्वाधिक मानला जाणारा सिद्धांत आहे तो जास्त रंजक आहे. त्यानुसार हे खऱ्या अर्थाने पारंपरिक पर्वत नाहीतच, तो दख्खनच्या पठाराचा एक तुटलेला कडा आहे. थांबा, म्हणजे आपण ज्याला डोंगर समजतोय तो मुळात डोंगर नाहीये. तो दख्खनच्या पठाराचा अक्षरशः तुटलेला कडा आहे, हे तर मला अजिबातच माहीत नव्हतं. म्हणजे ही जमिनीतून वर आलेली कोणतीही सामान्य भिंत नसून एका महाकाय टेक्टॉनिक प्लेटची ती दुभंगलेली कडा आहे. तसंच काहीसं. तुम्ही कल्पना करा, लाखो वर्षांपूर्वी जेव्हा भारत, आफ्रिका आणि मादागास्कारपासून वेगळा होत होता तेव्हा प्रचंड ज्वालामुखीचे उद्रेक झाले. बापरे. त्यातून जो लावा पसरला त्यातून दख्खनचे पठार तयार झाले. कालांतराने जेव्हा ही जमीन दुभंगली आणि भारताचा पश्चिमेकडचा भाग समुद्रात खचला तेव्हा मागे जो कडा उरला तो म्हणजे पश्चिम घाट. अच्छा, म्हणजे हा एक फॉल्टेड एज आहे. अगदी बरोबर. आणि याच दुभंगण्याच्या प्रक्रियेमुळे पश्चिमेकडचा उतार अतिशय तीव्र, अक्षरशः एखाद्या उभ्या भिंतीसारखा राहिलाय. म्हणूनच तिथे एवढे कडेकपारी दिसतात. हो, म्हणूनच जेव्हा आपण तिथे पाहतो तेव्हा आपल्याला बेसॉल्ट, चार्नोकाइट्स आणि ग्रॅनाइट नीस यांसारखे अतिशय जुने आणि कठीण खडक उघडे पडलेले दिसतात. आणि शिखरे सुद्धा खूप उंच आहेत ना? हो तर. केरळमधील अनामुडी
हे जे हिमालयाबाहेरील भारतातील सर्वात उंच शिखर आहे ते याच संरचनेचा भाग आहे. आता मला याचा संबंध हवामानाशी कसा लागतो ते समजायला लागलाय. म्हणजे उन्हाळ्याच्या शेवटी अरबी समुद्रावरून नैऋत्यकडून येणारे पावसाने भरलेले मोसमी वारे भारताकडे येतात हं, आणि अचानक त्यांच्या समोर ही 1600 किलोमीटर लांबीची आणि अतिशय उंच अशी कठीण खडकांची उभी भिंत येते. वाऱ्यात तिथे अडवले जातात आणि प्रचंड पाऊस कोसळतो. अगदी तसंच होतं. पण मला सांगा, जर एवढा पाऊस या पर्वतांवर पडतोय तर त्या पाण्याचं पुढे काय होतं? कारण याच पाण्यावर संपूर्ण दक्षिण भारताचं जीवन अवलंबून आहे. यालाच भूगोलाच्या भाषेत महाकाय जलविभाजक किंवा ग्रेट वॉटर डिवाइड म्हणतात. अच्छा, जलविभाजक. हो, जलविभाजक म्हणजे अशी भौगोलिक रचना जी पाण्याचे दोन अगदी विरुद्ध दिशांना जाणारे प्रवाह तयार करते. पश्चिम घाटाची रचना अशी आहे की ती दोन पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाच्या नदीपात्रांना जन्म देते. म्हणजे पूर्व आणि पश्चिम. बरोबर. एकीकडे पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या आणि दुसरीकडे पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या. म्हणजे बघा, हे ऐकताना मला अचानक गाडीच्या इंजिनची आठवण येतेय. जणू काही ही एक ड्युअल एक्झॉस्ट सिस्टीम आहे. ड्युअल एक्झॉस्ट सिस्टम. हो, म्हणजे एकाच इंजिनमधनं दोन वेगळे प्रवाह निघत आहेत आणि दोघांचं काम पूर्णपणे वेगळं आहे. एका बाजूचं पाणी उसळत वेगाने समुद्राकडे धाव घेतंय आणि दुसऱ्या बाजूचं पाणी संथपणे भारताला जीवनदान देतंय. हे उदाहरण अगदी चपखल बसतं. आपण आधी पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांबद्दल बोलूया. यामध्ये पेरियार, भरतपुझा, नेत्रावती, शरावती आणि मांडवी यांसारख्या नद्या येतात. ज्या अरबी समुद्राला मिळतात. हो, मगाशी आपण जसं बोललो की पश्चिम घाटाचा पश्चिमेकडचा उतार अतिशय तीव्र आणि उभा आहे आणि समुद्रापासूनचं अंतर अवघे 30 ते 50 किलोमीटर आहे. त्यामुळे जेव्हा या पर्वतांवर प्रचंड पाऊस पडतो तेव्हा हे पाणी अतिशय वेगाने उड्या मारत आणि खळखळत समुद्राच्या दिशेने धाव घेतं. आणि या वेगाचा फायदा आपण ऊर्जा निर्मितीसाठी करतो, बरोबर? हो. जलविद्युत प्रकल्पांसाठी. हो ना. या तीव्र उतारामुळे आणि पाण्याचा प्रचंड वेग असल्यामुळे या नद्या जलविद्युत निर्मितीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. त्या अतिशय कमी वेळात खूप मोठी ऊर्जा निर्माण करतात. अच्छा. पण त्यांच्याकडे फार लांबचा पल्ला गाठण्यासाठी वेळ किंवा जागा नसते. त्या पटकन समुद्रात मिसळतात. आणि दुसऱ्या बाजूला या ड्युअल एक्झॉस्ट सिस्टमचा दुसरा भाग म्हणजे पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या. अगदी बरोबर. गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या 3 मुख्य नद्या. बरोबर. आणि त्यांच्यासोबत तुंगा, भद्रा, भीमा, मलप्रभा, घटप्रभा, हेमावती आणि काबिनी यांसारख्या उपनद्या. या नद्यांचा प्रवास तर पूर्णपणे वेगळा आहे. हो. पूर्वेकडच्या नद्यांचा प्रवास हा खऱ्या अर्थाने जीवनदायी आहे. दख्खनच्या पठाराचा पूर्वेकडचा उतार अतिशय संथ आणि लांबवर पसरलेला आहे. त्यामुळे या नद्यांचा वेग सुरुवातीच्या टप्प्यानंतर तुलनेने कमी होतो. त्या सावकाश वाहतात, वाटेत एकमेकींना मिळतात, स्वतःचे मोठे प्रवाह तयार करतात आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. म्हणजे अख्खा दक्षिण भारत पार करून? हो. या हजारो किलोमीटरच्या प्रवासात त्या संपूर्ण दक्षिण आणि मध्य भारताची तहान भागवतात, शेतीला पाणी पुरवतात. खरंच आहे. प्राचीन काळापासून अनेक मोठी साम्राज्ये याच नद्यांच्या खोऱ्यात उभी राहिली आणि फुलली. पश्चिम घाट हा भारताचा सर्वात मोठा वॉटर टॉवर आहे असे म्हणणे अजिबात चुकीचे ठरणार नाही. मुळीच नाही. पण इथे खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. जर पश्चिम घाट ही 1600 किलोमीटर लांब पसरलेली सलग आणि अभेद्य भिंत आहे, तर मग शेकडो वर्षांपासून माणसांनी दळणवळण कसं काय शक्य केलं? हा खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला पठार यांच्यात व्यापार, प्रवास किंवा संपर्क कसा प्रस्थापित झाला? ही भिंत ओलांडली कशी? बघा, निसर्गाने ही भिंत सलग उभी केली असली तरी त्यात काही ठिकाणी नैसर्गिक भेगा किंवा खिंडी ठेवल्या आहेत, ज्यांना आपण घाट म्हणतो. अगदी बरोबर. याच नैसर्गिक खिंडींना आपण घाट रस्ते म्हणतो. हे घाट म्हणजे केवळ माणसाने डोंगरातून कोरलेले रस्ते नाहीत, तर ते हजारो वर्षांच्या भौगोलिक घडामोडींतून तयार झालेले नैसर्गिक मार्ग आहेत. अच्छा. प्राचीन काळापासून याच घाट रस्त्यांनी व्यापार आणि संस्कृतीची देवाणघेवाण शक्य केली आहे. आपल्या माहितीत अशा काही प्रमुख घाटांचा उल्लेख आहे, जसे की थळ घाट, ज्याला आपण कसारा घाट म्हणूनही ओळखतो, जो मुंबईला नाशिकशी जोडतो. बरोबर. त्यानंतर भोर घाट, जो खोपोली मार्गे मुंबई आणि पुणे या 2 महत्त्वाच्या शहरांना जोडतो. तमिळनाडू आणि केरळच्या सीमेवर पालघाट नावाची एक अतिशय प्रसिद्ध खिंड आहे,
जी कोयंबतूरला केरळमधील पल्लक्कडशी जोडते. हो, पालघाट घाट. या व्यतिरिक्त रत्नागिरी ते कोल्हापूर जोडणारा आंबा घाट, जुन्नरच्या जवळचा ऐतिहासिक नाणे घाट आणि सावंतवाडी ते कर्नाटकातील बेळगाव यांना जोडणारा आंबोली घाट. यातल्या प्रत्येक घाटाचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य आहे. पण पालघाट खिंडीचा विशेष उल्लेख करावा लागेल. का बरं? तिथे काय वेगळं आहे? ही पश्चिम घाटातील एक अशी अनोखी भौगोलिक रचना आहे जिथे सलग असलेली पर्वतरांग चक्क 30 किलोमीटरपर्यंत खंडित होते. 30 किलोमीटर? बापरे. हो, म्हणजे तिथे डोंगरच नाहीत. यामुळे केवळ दळणवळणाचा रस्ताच तयार होत नाही, तर हवामानातील बदलांनाही जागा मिळते. अरबी समुद्रावरून येणारे वारे थेट या खिंडीतून पूर्वेकडे वाहू शकतात, ज्यामुळे त्या विशिष्ट भागात स्थानिक हवामानात एक वेगळाच बदल पाहायला मिळतो. म्हणजे हे घाट फक्त रस्ते नाहीत, तर ते निसर्गाने या महाकाय भिंतीला पाडलेले नैसर्गिक दरवाजे आहेत. हो ना. जर या खिंडी किंवा हे घाट नसते तर भारताच्या किनारपट्टीचा आणि पठारावरील राज्यांचा संपर्कच तुटला असता. म्हणजे किनारपट्टीवर पिकणारे मसाले, मिरी, वेलची आणि पठारावर पिकणारे धान्य यांची देवाणघेवाण याच दारातून झाली असेल. अगदी तसंच. इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की कोकण किंवा मलबार किनाऱ्यावरील बंदरांवर येणारा माल याच घाटांमधून देशाच्या आतल्या भागात नेला जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात याच घाटांवरून अनेक लष्करी आणि व्यापारी मोहिमा आखल्या गेल्या. त्यामुळे या घाटांचे केवळ भौगोलिकच नव्हे तर आर्थिक आणि ऐतिहासिक महत्त्वही प्रचंड आहे. खरंच आहे. आता या भौगोलिक रचनेतून आणि हवामानातून आणखी एक अत्यंत अद्भुत गोष्ट तयार झाली आहे, ज्याच्याबद्दल मला सर्वात जास्त उत्सुकता आहे. वन्यजीव. हो, इथली अनोखी जीवसृष्टी. नद्या आणि डोंगररांगांनी निर्माण केलेले हे सूक्ष्म हवामान, ज्याला आपण मायक्रोक्लायमॅट म्हणतो, ते फक्त माणसांसाठीच नव्हे तर एका अद्भुत आणि जगात कुठेही न आढळणाऱ्या जंगलाचं घर बनलंय. तुम्ही मगाशी जो मोसमी वाऱ्यांचा उल्लेख केलात ना, त्याचा थेट संबंध या जंगलांशी आहे. अच्छा, तो कसा? बघा, पश्चिम उतारावर ढग अडवल्यामुळे प्रचंड पाऊस पडतो. यामुळे तिथे उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले म्हणजे एव्हरग्रीन फॉरेस्ट्स तयार झाली आहेत. या जंगलांचा सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या झाडांची पाने एकाच वेळी गळत नाहीत. रोजवूड, महोगनी, सीडर यांसारखी महाकाय झाडे इथे पाहायला मिळतात. त्यांचा विस्तार इतका घनदाट असतो की अनेक ठिकाणी सूर्याची किरणं थेट जमिनीपर्यंत पोचू शकत नाहीत. बापरे, हे मला एखाद्या उंच इमारतीसारखं वाटतंय. म्हणजे बघा ना, जिथे पश्चिमेकडच्या बाल्कनीत सतत मुसळधार पाऊस पडतोय आणि तिथे घनदाट हिरवेगार जंगल तयार झाले, पण त्याच इमारतीच्या पूर्वेकडच्या बाल्कनी मात्र पावसाचे ढग पोहोचतच नाहीत. त्यामुळे तिथे पावसाचं प्रमाण खूप कमी आहे आणि तिथे कोरडी बाग तयार झालीये. क्या बात है. हेच ते सूक्ष्म हवामान. पूर्वेकडच्या उतारावर पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे तिथे पानझडी जंगले म्हणजे डेसिजुअस फॉरेस्ट्स आढळतात. या जंगलात उन्हाळ्याच्या सुरुवातीला झाडांची पाने गळून पडतात, जेणेकरून पाण्याची बचत होईल. या भागात आपल्याला सागवान, साल, शिसम आणि चंदन यांसारखी मौल्यवान झाडे प्रामुख्याने वाढलेली दिसतील. एकाच पर्वताच्या दोन बाजूंना निसर्गाचे दोन अगदी विरुद्ध आविष्कार. आणि या दोन वेगवेगळ्या वातावरणात राहणारे रहिवासीही तितकेच वेगळे आहेत. इथे नीलगिरी मार्टेन, तपकिरी पाम सिवेट, पट्टेरी मानेचा मुंगूस आणि बिबट्या मांजर यांसारखे लहान आणि चपळ मांसाहारी प्राणी जंगलात संचार करतात. हो. आणि फक्त पश्चिम घाटातच का आढळतात? त्याला भूगोलाच्या आणि पर्यावरणाच्या भाषेत एंडेमिझम किंवा स्थानिकत्व म्हणतात. अच्छा. हे प्राणी जगाच्या पाठीवर इतर कुठेही का सापडत नाहीत, याचं कारण या पर्वतांची विशिष्ट भौगोलिक रचना आहे. उंच पर्वतांच्या शिखरांवर एक विशिष्ट थंड आणि दमट हवामान असतं. तिथे छोटी छोटी गवताळ पठारे असतात, ज्यांना शोला जंगल म्हणतात. ह्या प्रजाती लाखो वर्षांपासून तिथे विकसित झाल्या आहेत. त्या खाली उतरून पूर्वेकडच्या उष्ण आणि कोरड्या पठारावरून दुसरीकडे स्थलांतर करू शकत नाहीत आणि पश्चिमेकडे अथांग अरबी समुद्र आहे. म्हणजे ते तिथे एका अर्थाने अडकले आहेत. होय. भौगोलिक रचना त्यांना बाहेर जाऊ देत नाही आणि बाहेरील प्रजातींना सहजासहजी आत येऊ देत नाही. ते एकांतात विकसित झालेत, जणू काही आकाशातले बेट. बापरे, आकाशातले बेट. पण हीच एकांतवासाची परिस्थिती आणि आता होत असलेला मानवी हस्तक्षेप त्यांच्यासाठी धोक्याची घंटा बनतोय ना? दुर्दैवाने हो.
कारण जगभरातील 325 धोक्यात असलेल्या प्रजाती इथे आढळतात. यात 229 वनस्पती, 31 सस्तन प्राणी, 15 पक्षी, 43 उभयचर आणि काही सरपटणाऱ्या प्राण्यांचा समावेश आहे. म्हणूनच या क्षेत्राचे संरक्षण करणे जागतिक स्तरावर अत्यंत महत्त्वाचे आहे. पश्चिम घाट हा जगातील 8 सर्वात हॉटेस्ट हॉटस्पॉट्सपैकी एक मानला जातो. भारतातील 2 महत्त्वाचे बायोस्फिअर रिझर्व्हज इथे आहेत. नीलगिरी बायोस्फिअर रिझर्व्ह हा सर्वात मोठा सलग संरक्षित पट्टा आहे, ज्यामध्ये कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडूची जंगले एकत्र येतात. आणि सायलेंट व्हॅली सुद्धा ना. हो, केरळमधील सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क हे भारतातील शेवटच्या अक्षुण्ण आणि मानवी हस्तक्षेपापासून दूर असलेल्या सदाहरित जंगलांपैकी एक आहे. या सगळ्या जैवविविधतेपलीकडे आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्या सगळ्यांच्या भविष्याशी जोडलेली आहे. ती म्हणजे कार्बन सिंक. बरोबर. पश्चिम घाटाचं जंगल केवळ पावसाचे ढगच अडवत नाही, तर तो एक मोठा कार्बन सिंक म्हणून काम करतो. अंदाजानुसार तब्बल 4 दशलक्ष टन कार्बन हे जंगल दरवर्षी हवेतून शोषून घेतं. हे प्रमाण भारतातील सर्व जंगलांनी शोषलेल्या एकूण उत्सर्जनाच्या 10% आहे. हा आकडा खूप काही सांगून जातो. ही केवळ झाडे माहीत, तर ते एक अवाढव्य हवामान शुद्धीकरण यंत्र आहे. हो ना. जर हे जंगल नष्ट झाले तर केवळ स्थानिक जीवसृष्टीच नाही, तर संपूर्ण जागतिक हवामान चक्रावर त्याचा भयानक परिणाम होईल. मान्सूनचं गणित कोलमडेल. खरंच, हे अक्षरशः एका साखळीसारखं आहे. सुरुवातीपासून पाहिलं तर ज्वालामुखी आणि टेक्टॉनिक हालचालींमधून दख्खनचा कडा तुटला, त्यातून हा उभा आणि तीव्र उतार तयार झाला. त्या उताराने ढग अडवले आणि 2 प्रकारच्या नद्यांना जन्म दिला. वेगाने पश्चिमेकडे वाहणाऱ्या आणि संथपणे पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या. याच अभेद्य भिंतीमध्ये निसर्गाने घाट रस्ते निर्माण केले, ज्यातून व्यापार आणि मानवी संस्कृती वाढली. आणि या सर्वांच्या संगमातून निर्माण झाली ती अफाट आणि युनेस्को मान्यता प्राप्त असलेली जैवविविधता. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूगोलाचा कोणताही एक घटक वेगळा काढून आपल्याला अभ्यासता येत नाही. रचना, पाणी, हवामान आणि जीवसृष्टी या एकाच घड्याळाच्या यंत्रणेतील वेगवेगळ्या चक्रांसारख्या आहेत. अगदी खरंय. एक चक्र जरी बिघडलं तरी पूर्ण घड्याळ थांबतं. अगदी योग्य बोललात. आणि याच विचारावरून आपण सर्वांसाठी एक शेवटचा मुद्दा सोडून जाऊया. या संपूर्ण प्रवासात आपण पाहिलं की निसर्गाची ही महाकाय भिंत आणि त्यातील जलविभाजक तंत्र शेकडो लाखो वर्षांपासून अत्यंत स्थिर आहे. पश्चिम घाट दरवर्षी लाखो टन कार्बन शोषून घेतो आणि भारताच्या मॉन्सूनचं नियंत्रण करतो. पण आता जागतिक तापमानवाढीमुळे पावसाचा पॅटर्न वेगाने बदलतोय. कधी अचानक ढगफुटी होते, तर कधी प्रदीर्घ कोरडा काळ येतो. हो, हे आपण आता नेहमीच पाहतोय. मग विचार करा, जर पावसाचे हे चक्र असंच बिघडत राहिलं तर शेकडो वर्ष स्थिर असलेल्या नद्यांचं हे महाकाय जलविभाजक तंत्र भविष्यात कसं टिकून राहील? पर्वतांना पोखरून तयार झालेल्या या नैसर्गिक घाट रस्त्यांची स्थिरता टिकेल का? हा खरोखरच चिंतेचा विषय आहे. सुरुवातीला आपण पश्चिम घाटाची तुलना एका अभेद्य भिंतीशी केली होती, पण ती भिंत दगडांची असली तरी तिचे प्राण तिथे पडणाऱ्या पावसावर आणि वाहणाऱ्या नद्यांवर अवलंबून आहेत. जर हवामानच बदललं तर ही भिंत आपलं रक्षण करेल की स्वतःच कोसळू लागेल? भूगोल कायम बदलत असतो. आपण फक्त तो बदल अनुभवणाऱ्या एका लहानशा टप्प्याचे साक्षीदार आहोत, यावर नक्की विचार करा. आज आपण पश्चिम घाटाच्या या अद्भुत जगाची सफर केली. नेहमी नकाशे पाहताना फक्त रेषा पाहू नका. त्यामागे दडलेली निसर्गाची ही अशी थक्क करणारी कथा नक्की शोधत राहा. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.